कधी मी सुटतोय ना यावरून घेतो. कधी विजय संपादित करतो. जेव्हा आदत होता आदत दिवसात पासून एक कासर उभा राहतो. आता तेवढा संयम म्हणजे बैलगाड मैदानात गेल्यानंतर तो कधी पळतो, कधी सोडतो आणि कधी पळतो. आणि आता बिनजोड मध्ये आपण पळवता आणि 3 फेऱ्यामध्ये आपण कधी पळवलाय का बुलटला? बोरच्या वाडीला पळवता. गाडी 3 नंबरला होती. 3 नंबर. आणि आपल्याकडे मोस्ट ऑफ 3 फेऱ्यांचं मैदान होतच नाहीत, कधीतरी झाले तर सवय नाही. बरोबर. कारण कसं आहे निकालात घुसायला मग बरोबर. आणि कसं असं 3 फेऱ्यामध्ये पळणं आणि बिनजोडला पळणं खूप फरक आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आपल्या बैलांची विशेष म्हणजे ती सवय नाही 3 फेऱ्यामध्ये पळायची. भले तुमचा बिनजोडचा बैल पळणारा आणि 3 फेऱ्यामध्ये खूप फरक आहे. 3 फेऱ्याच्या बैलांना अगोदर माहिती असतो का पुढे निकाल कसं घ्यायचा. बरोबर. ती बैल पुढे जाऊन निकाल घेतात. तशी आपली बैल पुढे निकाल नाही घेतात. तशी ती बैल ते निकालाला बरोबर जातात. निकालाला काही बैल हावरा पण असतात. हावरटपणा म्हणतो आपण त्याला, की ती पुढे मागे जरी स्पीड कमी असेल निकालाच्या इथं बरोबर त्यांचा स्पीड वाढलेला असतो. दादा आता बुलेटच्या बाबतीत सांगता येईल, बुलेटचा आहार कसा आहे, काय देता आहार तुम्ही त्याला? बुलेटचा आहार मक्का, उडीद, शेंगदाणा तेल आणि दूध वगैरे काय चालू आहे का त्याला? दूध वगैरे सध्या नाही चालू, स्टॉकचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्याला दूध नाही चालू आहे. पण बीट वगैरे चालेल. आणि दादा बुलेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर जी शरीर यष्टी आपण त्याची आता बघतोय, जो फिटनेस आहे हा कशा पद्धतीने तुम्ही मेंटेन करता? कारण कुठलाही पैलवान बोलला घरात एखादा बॉडी बिल्डर असेल तर त्या बॉडी बिल्डर जो स्वतःची जशी काळजी घेतो फिटनेस राहण्यासाठी, म्हणजे योग्य प्रकारे त्याची मसाज करणं, त्याचं डाएट, याच्या बाबतीत तुम्ही बुलेटच्या बाबतीत कशा प्रकारे त्याची फिटनेसची काळजी घेता? त्याला रोज 2-4 किलोमीटर चालवणे. बरोबर. आणि पोहणी वगैरे देता तुम्ही? पोहणी आता जास्त गरमी असेल त्यावेळेस पोहणी नाहीतर सहसा आपल्याला पोहणीला चान्स बरोबर. आणि मग पोहणी द्यायची झाली इथे आसपास डॅम वगैरे आहे का तुम्हाला? डॅम नाही, आपली मडच्या नदी आहे. ओके. आणि दादा बुलेटच्या बाबतीत तुम्ही मला त्याचा चांगला गुण कोणता तो सांगाल तुमच्या पाणीतला बुलेट? चांगलं गुण बोलाल तर घरी लहान मुलं पण त्याच्या पायातून खेळतात, कधी कुणाला काहीच त्रास नाही. आम्ही बघतो ना एकदम शांत आहे. आता आम्ही त्याच्या जवळ गेलो होतो मागाशी, तरी पण त्यांनी काही नाही, एकदम शांत आहे. फक्त मैदानात गेल्यानंतर तो त्याचे रंग दाखवतो. तसं इथं घरी येतात असल्यावरती असतो आणि लहान मुलं त्याच्या पायातून खेळतात. आणि दादा आता आपल्या बिनजोडला गेल्यानंतर सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतं? कारण सर्वात महत्वाचा पार्ट या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुट्टी मेकर. स्वतः आहेस तू, काय त्रास देतो? कारण बघा तुम्ही बोलता मैदानात गेल्यानंतर खूप अग्रेसिव्ह होतो तो, बरोबर. आता सुट्टी मेकर म्हणून किती त्रास देतो तुला? कसं सोडतो तू, हँडल कसं करतो? म्हणजे तो असं एक मला कधी सोडतोय आणि मी जातोय पुढं, त्याच्यामुळे तो काय होतो बाजूची एक तो पहिले 30-40 सेकंद उभा एकदम शांत उभा राहतो. पण जसा बाजूचा बैल मस्ती करायला सुरुवात करेल तसा तो मस्ती करतो. नाही तर तो एवढा शांत उभा राहतो ना, तर असा एखादा शाण्या बैलाला पण लागतो एवढा शांत उभा राहतो. म्हणजे सुट्टी मेकर बघा काही स्पेशल सुट्टी मेकर बोलतात बैल सोडायला, आणि तुम्ही आपल्या बुलेटचे आता तुमचा तो रोजचा दिनक्रम आहे त्याच्याशी तुमचं त्याला मी सोडतो. आता आदत असताना पण तो त्रास द्यायचा का आता बिलकुलच नाही? हे जरा ताकद वाढली त्याच्यामुळे तो असा निस्ता उडतो डायरेक्ट. आणि आता मध्यंतरी बैलाला बऱ्याच बैलांना लंपी झाला आजार, बाकी दुसरे आजार, याच्यापासून बरेच आजार आपल्या आसपास होते जातात. तुम्ही काळजी कशा प्रकारे घेता? म्हणजे त्याचा आहारामध्ये तुम्ही काय बदल करता का? क्लायमेट बदलला आहारमध्ये म्हणजे आपल्या डॉक्टरांकडून सल्ला घेता कसे काय करायचं म्हणून ते चालू होतं आपलं, आणि जास्त काय बैल बाहेर काढत नाही. आणि आजपर्यंत दादा आपल्या बुलेटचे पैदास वगैरे केले का तुम्ही? किती पैदास झाले? बैलाची एक पैदास झाली, पण ती पण आमच्या कृपेने नेमकी कालवड झाली. तिला पण आम्ही भविष्यात काय ना काहीतरी करणार. आणि पुढे भविष्यात आपल्या बुलेटचे पैदास करायचा काय विचार? आता सध्या तर नाही. कारण कसं एकदा पैदास झाली, पैदाशील त्याला आपण चालू केला नंतर तो बैल वेगाला खूप कमी येतो, बरोबर. कारण त्याची जी होप्स असतो पळण्याचा तो वेग ऑटोमॅटिकली नाही म्हणले ना, तरी पण 2 वर्ष बैल डायरेक्ट बसून होता घरात. बरेच जण बोलले का बुलेट संपला, आता नाही बुलेट येणार. आम्ही या वर्षी फक्त बैलाला 2 फेरे काढले सारंगच्या वजीर मध्ये. ओके. आणि तिथून डायरेक्ट बैलाचा दंड सोडला होता. बैल कोणताही बैल संपत नसतो, प्रत्येकाचा एक काळ असतो. तो काळ प्रत्येक बैल
जेव्हा मैदानात जातो तेव्हा तो गाजवतो. बरोबर, तसा बुलेटचा आता काळ चालू आहे असं समजायला येईल. कारण बघा, त्याची आदत असताना बैलाचा फिटनेस ताकद छोटी कमी असते, भले तो अग्रेसिव्ह असेल, परंतु जसे बैलाचं वय वाढत जातात आणि त्याचा फिटनेस मध्ये येतो त्यावेळी ती ताकद वाढते. मेन तुमची शरीरयष्टी महत्वाची याच्यामध्ये. तर ह्या शरीरयष्टीच्या बाबतीत तुम्ही मेहनत म्हणजे कशा प्रकारे मेहनत घेतली जाते तो फिटनेस तो मेंटेन ठेवण्यासाठी? मला खरं सांगू, आमची दादाची पण जास्त नसेल म्हणत, पण आमचा मेन आहे दादा वैभव दादा खांडेकर जांभूळचा. ओके. दादासाठी दादा कधी पण फोन करतो, दादा 11 वाजता पण रात्री येतो आणि ते बैल चालवायला जातात दोघं गाडीवर. ओके, ही तुमची मेहनत मध्ये आणि बैलाला चाल असणं अत्यंत जरुरी. गाडीवर बैल पूर्ण आमच्या पंचक्रोशीला पण राऊंड मारून येतो, काही त्रास नाही देत. काहीच नाही, बिलकुल काही नाही. एक सिंगल कासेवर नाही तर पंचक्रोशीला राऊंड मारून येतो, तेव्हा पण 40-50च्या स्पीडने कमी. बापरे. रोडला तुम्ही बैल मैदानामध्ये तुम्हाला पण मानले पाहिजे, कारण आणि इतका शर्यतीचा बैल एक कासेवर नेणं. सवय आदत पासून. आणि दादा दुसरं एक महत्वाचं बैलगाडा शर्यतीमध्ये आता जो बुलेटच्या बाबतीत मी तुम्हाला विचारतो, लहान वयामध्ये जो त्यावेळी त्याचा उमेदीचा काळ असतो, त्या उमेदीच्या काळामध्ये असा कितव्या वर्षी तुम्ही त्याला पळवला होता आणि कशा प्रकारे तुम्ही म्हणजे लहान वयामध्ये जो बैलाला आपण खाद्य देऊ तो फिटनेस आता शेवटपर्यंत राहतो. बरोबर, बैलाला खाद्याच्या पेक्षा बैल दूध. दुधाची, कारण दुधाशिवाय ताकद बैला जास्त आहे. जास्त आहे. तर दुधामुळे त्याची ती ताकद. आणि दादा आता दूध म्हणजे कंटिन्यू पाचता किंवा आराम दूध देतो, आता बंदच करून टाकतो. कफ होतात, पितच नाही पितच नाही, कफ होतात, त्याच्यामुळे बंद केला जातो. आणि दादा आता मला एक सांगा का आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बिनजोडचं मैदान उन्हामध्ये असतात, तर तुम्ही उन्हात बैल पळवता का? उन्हात आम्ही पळवतच नाही, त्याला ऊन सहन होत नाही. लय त्रास कारण होतो. बरेचसे असे नंदी आहेत महाराष्ट्रामध्ये, नाही आपल्या मुंबईमध्ये पण, का त्यांना उन्हाचा खूप त्रास होतो. कारण ऊन आपल्याला टेम्परेचर 40°C पुढे, तर आपल्याला उभं राहता येत नाही. तसल्या उन्हामध्ये बैल तुम्ही पळवता, तर त्याबद्दल काय सांगाल? मी आता बॅनर सोडतो, बॅनरवर गाडी जमली तर, नाहीतर मी 4 नंतर गाडी शरद करतच नाही. काल अजून पण बैल 2-3 मैदानावर रिटर्न आलाय, बॅनर सोडून बैलाची गाडी जमली नाही. काल रविवारच्या आवलतच्या मैदानावरून बैल रिटर्न घरी आला. आणि याच्या प्रकारचं परफेक्ट नियोजन म्हणता येईल ते कशा पद्धतीने तुम्ही करता, कसं नियोजन करता? नियोजनाचा बादशाह ही याच्यामध्ये अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. कशा पद्धतीने नियोजन केलं? नियोजन बैलाची रुटीन, बैल फ्रेश आहे का फक्त, त्यानंतर तसा बैलाचं नियोजन करत नाही. बाबा एक मैदान बैल घरी बसून राहिले आपला काली. बरोबर, कारण कसं आहे जेवढं आपण त्याच्यासाठी करू त्याच्या दुप्पट तर तुमचं नाव. त्याला काय झालं तर आम्हाला घरात पण घ्या. खरं नाही, आपल्या काळजीच नसतो. आपण जे काय करतो ते त्याच्यासाठीच करतो. आज जे नाव त्यांनी मार्केटमध्ये केलेलं आहे ते आपल्या बुलेटमुळेच झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला असं विचारेल, पहिल्यामध्ये तुम्ही पळवता बैल, तर तुम्हाला असं वाटत नाही का घरचा साथ पळायला पाहिजे? नाही, हा प्रत्येक हा मनातला प्रश्न प्रत्येक तुम्हाला विचारतो. तर प्रत्येक बैलगाडा मालकाला काय वाटतं का माझी घरचा साथ पळाला ना, तर जेणेकरून म्हणजे कसं आहे घरचा साथ तो एक आनंद खूप वेगळा आहे. याबद्दल तुम्ही दादा खूप इच्छा आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला त्याच्या बैल पाहिजे. बरोबर, त्याच्यासाठी आम्ही 2 आता वासरं घेतली, ती बघू आता भविष्यात. त्यांची ट्रेनिंग चालू आहे, ट्रेनिंग त्याच्या गेलं तर तोच शिकवतो, यांना सगळं तोच करणार भविष्यात. ती आता वासर आमचा काहीतरी करतील त्याच्या गेलं. आणि प्रत्येक बैलाची एक शिस्त असते दादा, शिस्तीच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही मला? तिचा दादा वाश्य येतो, कसला पण बाहेर जाणारा बैल झाला, किती पण बाहेर जाणारा बैल तो सरळ म्हणजे सरळ घेऊन जाणार. आणि काही बैल बघा खूप चांगल्या प्रकारे पळतात, पण मध्यंतर आल्यानंतर बाहेर निघतात. बरोबर, तर ही जी सवय असते एकदा ती बैलाला लागली ना, ती सवय लवकर जात नाही. बरोबर, त्याच्यासाठी मग त्या मालकाला खूप संघर्ष करावा लागतो, कारण तेवढ्या ताकदीचा बैल त्याला आटोपणारा भेटावा लागतो. म्हणून शिस्तीचा विचारलं तर आता आतून बैल तुमचा पळतो, बरोबर आहे. बाहेरचा बैल कसं करतो, आतून शिस्तीने आणणं ही खूप मोठा बैल. जशी गाडी पळत 2-2 चकड्या गाड्या त्याला टाकून गेले चालून, तर त्या बैलाने आम्हाला असं वाटलं पण नाही त्या गाड्या लावल म्हणून. त्या गाड्या बैलाने एक चकड्याने लावल्या पुढे. आणि दादा आता बैलाचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमची शहर झाली ती वडवल पाटील. ओके. ती गाडी खूप मोठी होती, दोन्ही बैल होती आमची, दोन्ही आदत वासर होती. बुलेट रायफल गाडी पालती तेव्हा आमची वासर. ती गाडी आम्हाला वासर उडीला तासाला लागली होती. ती गाडी आम्हाला 2 छकड्या टाकून गेली दादा खाली. बैलांनी एकट्या जीवावर गाडी लावून 2 छकड्यांनी पुढे गाडी मारली. हा जो मालकाचा तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तो मानवलाय. कारण 2 छकड्यामध्ये खूप मोठं अंतर झालं. कारण त्या रेसने ते पण बैल काय चालत नाहीत,
ते त्या रेसने येत असतात, बरोबर आहे. त्यातून तो अंतर कापून परत शर्यत पुढे जिंकणं खूप मोठी. ओव्हरटेकचा भाष्य आहे. ओव्हरटेकला असल्यावर गाडीवर जर गाडी जर बाजूला असेल तर तो बाजूचा बैल उचलून पण न्यायची ताकद ठेवतो, पण तो गाडी नाही सोडणार. कधी सोडणार नाही. गाडी नाही सोडणार. म्हणजे हा तुमच्या बाबतीत आलेला तुम्हाला महत्वपूर्ण अनुभव असं सांगायचं. आणि जेव्हा आपला बैल जेव्हा आतून पळतो, शिस्तीचा भाषा म्हणून त्याला ओळखला जातो, तेव्हा त्या बालकाचं देखील शिस्तीचं कौतुक करावं लागतं. आता महत्वाचं याचा गुरु कोण, याला कोणी शिकवलं? आता बुलेटला शिकवणारा गुरु दादाचे काका म्हणजे आमचे आजोबा आजोबा. समजा. ओके. त्यांनी आम्हाला एवढं शिकवलं का बाबा असं नाही असं करा. एक कालचे लय मोठे जुने लय मोठे छकडेवाले होते कृष्णा शंकर म्हस्के. या एवढ्या तालुक्यात त्यांचा हात पण नाव. नव्हता कोण धरत. बरोबर. नाही, आता आजोबांची त्यांनी लय म्हणजे लय बैल घडवली. आणि नाही दादा बघा, आता कुठलाही बैल एखाद्या बैलामध्ये शिकवतो, त्याचा गुरु कोणतरी असतो. आपल्या बुलेटचा गुरु कोण आहे मला तुमच्या तोंडात नाही. त्याला नवीन नवीन बैल आहे.